दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं की मीनाक्षी या गोष्टीमुळे संतापलेली आहे की आता पल्लवीचं लग्न ठरलेलं आहे तरी सुद्धा विजय पल्लवीला फोन करत असतो. ती बलराजला फोन करून त्याला समज देते की विजयने पल्लवीला फोन करू नये. इथे सोहनलालच्या घरी आनंदाचं वातावरण आहे कारण 19 तारखेला लग्नाचा मुहूर्त पक्का झालाय. मीनाक्षीने सांगितलंय की विजय या लग्नाला उपस्थित राहता कामा नये. सोहनलाल आणि गायत्री नानांना जाऊन भेटतात. योगायोगाने आशा आणि पल्लवीच्या पाठवणीची तारीख एकच आहे. पल्लवीचं लग्न आणि पाठवणीनंतर आशाची पाठवणी होईल. पल्लवीला अभिजितचा फोन येतो. ते पाहून मीनाक्षीला वाटतं की पुन्हा विजयचा पल्लवीला फोन आलेला आहे. मीनाक्षी फोन घेऊन विजयला रागाने बोलायला जाते पण ती आवाजावरून ओळखते की तो अभिजितचा फोन आहे. आता पुढे आशा, पल्लवीला आत घेऊन जा बाळा. हो मावशी. चल. या आतमध्ये या. ये अभिजित, बस ना. अरे आता बसायचं कशाला? आता तुम्ही पाठवणीची तयारी करा. हो ना मम्मी? बेटा सगळी तयारी होईल. या ना आतमध्ये या तुम्ही. या आत या ना. अरे बबलू, इकडे ये बरं जरा. नाश्ता वगैरे सगळं तयार केलायस ना? बाईसाहेब सगळं काही तयार आहे. अच्छा तिखट आणू की गोडधोड आणू सांगा. आणि ड्रिंक्स मध्ये कोल्ड ड्रिंक्स की चहा कॉफी की अजून काही. माझ्या डोसक्यात एक प्रश्न येतो की जर हे तिखट आणि गोडधोड नसतं तर काय झालं असतं? तू तिखट गोडधोड सगळं घेऊन ये. ज्याला जे हवंय ते खाईल. हा तू. वय वय, हे पण बरोबर आहे. आत्ता आणतो. हा. अरे हो, तुम्ही म्हणाला होतात की पल्लवी आणि अभिजितचं मॅरेज रजिस्ट्रेशन घरीच होईल म्हणून. हो तर मग ऑफिसर आला का नाही अजून? अगं येईल ना मीनाक्षी, येतच असेल एवढ्यात. लग्न एकदम योग्य मुहूर्तावर झालं. अगदी शुभ मुहूर्तावर. हो ना? हो, मी तर परमेश्वराचे आभार मानते. सर्व काही इतक्या झटपट झालं पण सर्व काही छान झालं.
मी आलो हां. हॅलो, हा इन्स्पेक्टर जॅकी बोला. कसा काय फोन केलात? काय हे काय सांगताय तुम्ही? हे कसं झालं इन्स्पेक्टर साहेब? ठीक आहे, आम्हाला कळवत राहा तुम्ही, कारण तुम्हाला माहिती आहे ना, सर्वात जास्त भीती तर आम्हालाच आहे. एक्सक्यूज मी. ठीक आहे इन्स्पेक्टर. काय झालं बाबा? मी आलेच, बसा तुम्ही. तुम्ही असे घाबरल्यासारखे का दिसताय? कोणाचा फोन होता? बेटा, तुला कसं सांगू, मला तर काहीच समजत नाहीये. हे कसं झालं? गोविंद जेलमधून पळालाय. काय? काय? गोविंद जर जेलमधून पळाला असेल तर एक गोष्ट नक्की आहे, तो बदला घेण्याचा प्रयत्न नक्की करेल. त्याच्या दृष्टीने त्याच्या सगळ्यात मोठ्या शत्रू तर आशा आणि पल्लवीच आहेत. आणि हो बेटा, इन्स्पेक्टर जॅकी सुद्धा हेच म्हणत होता. तो म्हणत होता की गेल्या काही दिवसांपासून गोविंद खूप बेचैन होता, सुडाच्या भावनेने पेटलेला होता. बाबा, आज पल्लवीची पाठवणी आहे. मला वाटतं की आपण ही गोष्ट अभिजितला सांगून टाकायला हवी. पल्लवीला त्या घरामध्ये राहायचं आहे. अभिजित कमीत कमी तिची काळजी तरी घे. नाही बेटा, तुझं बरोबर आहे, पण आत्ता ही वेळ नाहीये. नंतर बोलू आपण यावरती. हो बाबा. बाबा, ते रजिस्ट्रेशन ऑफिसर आलेत. हो, जा तू. चल. आलात तुम्ही? आम्ही तुमचीच वाट बघत होतो. लग्न झालं व्यवस्थित? हो, झाली. या 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 साहेब. मीनाक्षी, तू विचारत होतीस ना, रजिस्ट्रार साहेब आलेत. नमस्कार. नमस्कार. या, बसा. पल्लवी आणि अभिजितचं लग्न हे रजिस्टर करतील. बेटा, हो मम्मी, माझी पण हीच इच्छा होती. पण मी विचार केला होता की नंतर जाऊन रजिस्टर करेन. पण तुम्ही लोकांनी इथे बोलावलं, ही तर अजून चांगली गोष्ट आहे. वधूलाही बोलावून घ्या. हो. तुमचं नाव सांगा. अभिजित बलवंत राय. मुलीचं नाव काय आहे? पल्लवी कपूर. तुम्ही या इथे स्वाक्षरी करा. आणि तुम्ही या इथे करा. तुमचं अभिनंदन, लग्न रजिस्टर झालं. खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. मम्मी, हे सर्व काय होतंय? रजिस्ट्रेशन सुद्धा आजच करायला हवं होतं का? तर काय झालं? ठीक तर आहे. काय ठीक आहे?
ते जर त्यांनीही आधीपासूनच ठरवलंय तर मग आपल्याला का नाही सांगितलं? जाऊ दे ना सुनबाई. काय जाऊ दे मम्मी? हा काय विचार करून हे सगळं करताय? यांना असं वाटतंय का की लग्न टिकणार नाही, की नातं तुटायची भीती आहे यांना? अहो असं बिहेव कुणीच करत नाही. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. हा बोल ना मम्मी. खरं तर आता नुकतीच एक खबर मिळाली आहे की गोविंद जेलमधून पळून गेलाय. काय? मी ही गोष्ट तुला यासाठी सांगतेय कारण पल्लवीच्या पाठवणीनंतर ती तर निघून जाईल आणि आज तुझीही पाठवणी आहे. आणि गोविंदसाठी सगळ्यात मोठा शत्रू तू आणि पल्लवीच आहात. ही गोष्ट पल्लवीलाही समजावून सांग आणि तू तोपर्यंत सावध राहा जोपर्यंत गोविंद पकडला जात नाही. रेखा ही भाग्याची. सुखी रहा बेटा. देव तुला सदैव सुखात ठेवो. आपली काळजी घे बेटा. बबलू काका, स्वतःची काळजी घ्या. सुखी रहा बेटा. नाना आणि आशा कुठे राहिलीत कळत नाहीये. नाना, आशिष, नाना किती वेळ लावला तुम्ही? विजय पल्लवीच्या पाठवणीसाठी तिथून निघालाय. बेटा मॅरेज रजिस्ट्रारमुळे वेळ लागला यायला रे. काही हरकत नाही आशिष, आशा तर तयारच आहे. पाठवणीची बाकी सगळी तयारी सुद्धा झाली आणि हो आंटी, आणि मी सुद्धा माझ्याकडून सर्व तयारी केलेली आहे.
आणि हो, विजयच्या घरून कोण कोण येणार आहे? विजय एकटाच येतो आंटी. कसला विचार करताय आंटी? तुम्ही सर्व लोक चिंतेत का दिसताय? बेटा मी सांगतो तुला. असं आहे की गोविंद जेलमधून पळालाय. काय? ओ, म्हणून तर मी म्हणत होते की विजयने एकट्याने यायला नको होतं. तू उगाच काळजी करू नकोस बेटा. गोविंदला काय माहीत असणार आहे की विजय एकटा येतोय की कुणाच्या सोबत येतोय? शिवाय पोलीसही त्याच्या तपासावरतीच तर आहेत. यावेळी तर तो स्वतःला वाचवण्याच्या मागे असणार. हो, हेही म्हणणं खरंच आहे तुमचं. आम्ही तयारी करतो. चल बेटा. रेखा ही भाग्याची. नानू, बेटा हा कुणा एकाचा निर्णय नाही, हा नशिबाचा निर्णय आहे. तुझ्या नशिबाच्या रेषांमध्ये पुन्हा पुन्हा त्याच घरात सून म्हणून जायचं लिहिलेलं आहे. परमेश्वर तुझी ओंजळ सदा सुखाने भरो. सदैव सुखी राहा, आनंदात राहा, नेहमी आनंदात राहा बेटा, आनंदात राहा. आशिष, आशिष, तू नानूंची काळजी घे. हे बघ आशा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी नानांची पूर्णपणे काळजी घेईन. तू तुझी काळजी घे, ठीक आहे? तू का काळजी करतेस आशा? आम्ही सगळे आहोत ना बाबांना सांभाळायला. मम्मी, आशा, परमेश्वराने आपलं ऐकलं बाळा. आज तुझा संसार पुन्हा एकदा बहरणार आहे. परमेश्वर करो आणि तुझा पदर सदैव सौख्याने भरलेला असो. तुझ्या डोळ्यांमध्ये कधीही अश्रू न येऊत. हा आम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. तू फक्त हा विचार कर की तुझं एक नवीन आयुष्य सुरू होतंय आता, ज्यामध्ये सुखच सुख असणार आहे. अमर्याद प्रेम. चल बेटा, बाहेर विजय तुझी वाट पाहत असेल. रिद्धिमा, गोविंदने जेलमधून पळून अडचणीत भरच टाकली आणखी. एवढं सगळं झाल्यानंतर पण गोविंदला आपल्या चुकांची जाणीव मुळीच झालेली नाहीये. त्याने जे काही केलंय ना बाबा, त्याची शिक्षा तर त्याला जरूर मिळेल. पण मला माहिती आहे तो बदला घेण्याच्या विचारात असणार आहे आणि ती संधी त्याला मिळता कामा नाही बाबा. तुझं हे म्हणणंही बरोबर आहे रिद्धिमा. पोलीस पण त्याच्या मागावर आहेत.
हेही होऊ शकतं की पोलीस त्याला पकडण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. मला इन्स्पेक्टरचा फोन आला होता. त्याने मला अशी विनंती केली आहे की जर गोविंदचा फोन आला तर त्याला त्वरित कळवावं. होऊ शकतं कदाचित गोविंद तुला फोन करेल. नाही बाबा, तो मला फोन नाही करणार, कारण त्याला माहिती की मी त्याचा खूप तिरस्कार करते. तुम्ही इथे उभ्या उभ्या गप्पा काय मारताय आहो? विजयला लवकर फोन करा ना, आशाला घेऊन तो आला नाही अजून. सुहासिनी, का उगीच काळजी करतेस? येतील ते. अगं वाटेत कदाचित ट्रॅफिक. हे घे, आला तुझा मुलगा. आशा आली. या या लवकर ये रिधिमा. ये रिद्धिमा. रेखा ही भाग्याची आली माझी सुनबाई आपल्या घरात. सदा सुखी रहा बेटा, गुणी पुत्र सौभाग्यवती भव. ये बाया. सुखी रहा बेटा, सुखी रहा. चल रिधिमा, चल वहिनीला आत घेऊन चल. चल. काय झालं पप्पा? तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय. सगळं ठीक आहे ना? बेटा काय आहे की पल्लवीची आणि आशाची आजच पाठवणी झाली आणि आजच गोविंद जेलमधून फरार झाला. मला या गोष्टीची चिंता वाटते. पप्पा, असं तर नाही की गोविंदला जेलमध्ये कोणीतरी खबर दिली असेल की आजच पल्लवीचं लग्न आहे आणि आजच आशाची पाठवणी? तसंही असू शकेल विजय, पण आत्तापर्यंत आपण लोक सगळे समजून चुकलो आहोत की गोविंद त्या लोकांपैकी आहे ज्याला कोणाचंही सुख मुळीच सहन होत नाही. पण माझ्या मनामध्ये हा संशय आहे की तो पल्लवीलाही त्रास देण्याचा प्रयत्न न करू. बघूया काय होतं ते. चल. आजपासून आहे तुझं घर आहे, आपला स्वर्ग. तू आयुष्यात आलीस, जणू माझ्या जीवनाला वरदानच मिळालंय. आणि मी तुला वचन देतो, जोपर्यंत तू तुझा भूतकाळ विसरत नाहीस, तू स्वतःला समर्पित नाही करायचंस, मी माझ्या प्रेमाच्या देवीची लांबूनच पूजा करत राहीन. भाऊजी अगदी खरं बोलतात मम्मी. आपली पल्लवी इतकी लाजाळ असू नाही शकत. जी भर न्यायालयात जज समोर उभी राहून भांडत असेल ती आपल्या घरात किती दिवस लाजत बसेल?